जर तुम्हाला वाटत असेल की माझं वय 40च्या पुढे आहे आणि मी आता मेकअप करू शकत नाही किंवा मला मेकअप आता चांगला दिसणार नाही, तर इथेच थांबा. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अगदी कमी प्रॉडक्ट यूज करून आणि एकदम कमी स्टेप्स मध्ये तुम्ही हा मेकअप लुक तयार करू शकता. आणि हो, अगदी सोप्या पद्धतीने. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजचा हा मेकअप लुक खास आपल्या 40च्या पुढच्या मैत्रिणींसाठी आहे. कारण मला खूप डीएम येत होते आणि मेसेजही येत होते, थोडंसं मॅच्युअर स्किन साठी सुद्धा मेकअप जरा सजेस्ट कर. तर आता जास्त वेळ वाया न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आपण करून घेणार आहोत अगोदर फेस वॉश. बघा, मी आता फेस वॉश करून आलेली आहे. आणि फेस वॉश केल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा फेस क्लीन करून घ्यायचा आहे, म्हणजे डबल क्लिन्झिंग होऊन जाईल आपली. तर त्यासाठी मी इथे ट्युलिपचे वेट वाईप यूज करत आहे. तर या वेट वाईप्सने पुन्हा एकदा चेहरा असा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. बघा, मी फेस वॉश केलेला होता ना, तरी सुद्धा इथे बघू शकता तुम्ही थोडी डर्ट दिसते आहे. जसं जसं आपलं वय वाढत जातं मैत्रिणींनो, त्यामुळे काय होतं, आपल्या स्किन मध्ये बरेचसे चेंजेस होत राहतात. तर ते चेंजेस कुठले कुठले होतात? तर आपले जे ओपन पोर्स आहेत ते जास्त दिसायला लागतात, म्हणजे विजिबल होतात. तसंच आपली जी स्किन असते ती काय होते, ती जास्त कोरडी होते. कारण की तिथलं जे मॉइश्चर असतं ते वय वाढल्यामुळे ते कमी कमी प्रोडक्शन होत असतं. किंवा जी आपली स्किन होते, जी स्किन असते ती अधिकाधिक ड्राय होते. तर मेकअप करताना नेहमी आपल्याला ही जी CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर, या ज्या 3 स्टेप आहेत त्या आपल्याला न विसरता करायच्या आहेत, जेणेकरून आपला जो पुढे आपण जो काही पुढे मेकअप करणार आहोत तर तो मेकअप आपल्या स्किनवर छान असा फ्लॉलेस बसेल, ना की एकदम असा केकी पॅची दिसेल. तर त्यामुळे सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत, आता टोनिंग करणार आहोत. तुमच्याकडे साधं गुलाबजल असेल ते सुद्धा तुम्ही यूज करा. मी इथे घेत आहे हे जॉयचं टोनर. आता इथे आपल्याला एक स्टेप एक्स्ट्रा करायची आहे. कारण की जसं की मी सांगितलं, आपली स्किन अधिकाधिक जास्त ड्राय होत जाते. त्यामुळे नुसतं टोनिंग आणि मॉइश्चरायझर करून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला अजून एक स्टेप एक्स्ट्रा करावी लागणार आहे आणि ती म्हणजे हे सिरम. सिरमचा यूज करावा लागणार आहे आपल्याला. कारण की सिरममुळे काय होईल, आपली जी त्वचा आहे ती अजून जास्त हायड्रेटेड होईल. आपण तर मॉइश्चरायझर लावणारच आहोत, पण त्या अगोदर न विसरता सिरम लावायचा आहे. आणि काय महाग नाही येते, हे पॉन्ड्सचं सिरम आहे. हे मला 150 ते 200च्या आत मला मिळालेलं होतं. तर काही जे प्रॉडक्ट असतात ना, तर ते मस्ट हॅव प्रॉडक्ट असतात. त्याच्यापैकी हे एक आहे. तुमचं वय जर जास्त असेल आणि तुम्हाला थोडाफार हलका फुलका मेकअप जर करायचा असेल तर या स्टेप्स तुम्ही फॉलो करा, जेणेकरून आपला जो चेहरा आहे तो अधिकाधिक छान दिसेल. फक्त 2 ते 3 थेंब लावून घ्यायचे आहे तिथे. आता हे सिरम लावल्यानंतर थोडंसं ते स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होऊ द्यायचं. म्हणजे आपल्याला एक 15 ते 20 सेकंद आपल्याला वेट करायचं आहे, किंवा अर्धा मिनिट तुम्ही वेट करू शकता. त्यानंतर मी इथे घेत आहे हे निव्याचं मॉइश्चरायझर. चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. जर तुम्ही उन्हात जर जात असाल तर सनस्क्रीन अवश्य लावा. तर त्यासाठी मी इथे घेत आहे हे लॅक्मेचं सनस्क्रीन. आता सनस्क्रीन लावल्यानंतर आपल्याला कमीत कमी 5 मिनिट वेट करायचं आहे. कारण की आपण लावलेला आहे टोनर, मॉइश्चरायझर, सिरम, नंतर सनस्क्रीन. ही जी आहे, ही जी सगळी स्टेप आहे, या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत या मेकअपच्या स्टेप नाहीयेत, या आहेत
स्किन केअरच्या स्टेप्स आहेत, जेणेकरून आपण आपल्या स्किनला मेकअप करण्यासाठी तयार करत आहोत. आणि आपली जी मॅच्युअर स्किन असते, म्हणजे वयस्क स्किन असते, मॅच्युअर स्किन असते, त्या स्किनला मॉइश्चर होल्ड करण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी एक 5 ते 10 मिनिट तुम्ही थांबून घ्या आणि नंतर आपण पुढच्या स्टेपला सुरू करूया. मी इथे घेत आहे स्विस ब्युटीचं हे प्रायमर, रिअल बेस मेकअप हायलायटिंग प्रायमर आहे. तर हे घेण्याचं कारण असं आहे की आपल्याला याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण मिळतं आहे आणि प्रायमर सुद्धा मिळतं आहे. तर हे आपण हे जे सगळं प्रॉडक्ट यूज केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये अजून आपले एक प्लस पॉइंट ऍड होऊन जाईल. याच्यासाठी आपण इथे हे प्रायमर घेत आहोत. ह्या प्रायमर मध्ये मॉइश्चरायझर पण आहे आणि प्रायमर सुद्धा आहे, म्हणजे तुमचे पोर सुद्धा मिनिमाइज होतील, तुमचा जो फेस आहे तो स्मूथ पण होईल आणि त्यातल्या त्यात तुमच्या स्किनला हायड्रेशन पण मिळेल. ठीक आहे. नॅच्युरल स्किन साठी मैत्रिणींनो नेहमी असे प्रॉडक्ट यूज करायचे की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त हायड्रेशन ते देतील. ठीक आहे. त्यासाठी आपण हे सगळे प्रॉडक्ट इथे यूज करतो आहे. इतर जे प्रायमर्स असतात, जेल बेस प्रायमर असेल किंवा इतर जे प्रायमर्स आहेत, ते आपण काय करतो, फक्त असं टी झोनला लावतो. ठीक आहे. इकडे 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 आणि हा जो टी झोन आहे त्या टी झोनला लावतो. पण जसं की याच्यात मॉइश्चरायझर पण आहे, तर त्यामुळे आपण काय करणार आहोत, हे पूर्ण फेसला अप्लाय केलं तरी चालेल. आता जी आपली मॅच्युअर स्किन असते, वयस्क स्किन असते, त्या स्किनला जास्त लेअरिंग करायची नसते आपल्याला, कारण ऑलरेडी त्या स्किन मध्ये टेक्स्चर असतं, म्हणजे पोअर्स असतात आणि रिंकल्स असतात. ठीक आहे. किंवा इथे हे जे आईज असतात ते ड्रुपी असतात, इथे जास्तीत जास्त सुरकुत्या असतात, इथे इकडे असतात. तर त्याच्यामुळे अशा स्किनला आपण जर जास्त लेअरिंग केलं तर ते चांगलं नाही दिसत. ठीक आहे ना. त्यामुळे नेहमी कमीत कमी प्रॉडक्ट आपण इथे यूज करायचे आहे आणि असे प्रॉडक्ट यूज करायचे, जर तुम्हाला गरज असेल तरच ते यूज करायचे, नाही तर नाही यूज करायचे. ठीक आहे. आता आपण कन्सिलरचा यूज करणार आहोत. हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे. हे प्रॉडक्ट घेताना एकदम थोडंसं घ्यायचं आहे आणि जिथे जिथे तुमचे थोडस डार्क सर्कल असतील, इथे इथे या ठिकाणी, तिथे तिथे आपण अप्लाय करणार आहोत. जस्ट थोडं थोडं प्रॉडक्ट अप्लाय करणार आहोत. जास्त जर तुम्ही प्रॉडक्ट अप्लाय करणार तर त्यामुळे काय होईल, तिथे एकदम असा पॅच तयार होतो. बघा मी इथे एकदम थोडंसंच घेतलेलं आहे, हलकं हलकं, आणि बिलकुल एकदम असं टॅप टॅप करते आहे. एकदम असं भरून भरून नाही लावत आहे. इकडे इकडे थोडस इथे, बस दॅट्स इट. थोडं ओलसर ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आहे आणि त्याच्याने आपण आता ब्लेंड करून घेणार आहोत. हे जर तुम्हाला कुठे पिंपल आला असेल किंवा एखादा ब्लॅक स्पॉट असेल किंवा थोडस जे तुम्हाला ऑलरेडी पिंपल येऊन गेलेलं आहे, त्यांचे काही तुम्हाला जर डाग असतील तर तिथे तुम्ही हे कन्सिलर लावू शकता आणि ते कन्सिलरने हाईड करू शकता. आता मी इथे घेत आहे हे मेबलिनचं लुमी मॅट फिनिश फाउंडेशन. तर हे ना असं लिक्विडी फाउंडेशन आहे, म्हणजे असं पातळ पातळ फाउंडेशन आहे, एकदम असं घट्ट नाहीये. जर तुम्ही घट्ट फाउंडेशन घेणार, घट्ट म्हणजे थोडक्यात मॅट, जर तुम्ही मॅट फाउंडेशन घेणार तर त्याच्यामुळे काय होईल ना, जास्त असं थर थर लावल्यासारखं वाटेल. तर शक्यतो तुम्ही घेताना असं पातळ फाउंडेशन म्हणजे काय की लुमी फिनिश, ते फाउंडेशन तुम्ही घ्या, जेणेकरून जास्त लेअर दिसणार नाहीत आणि हे तुमच्या स्किनला एकदम असं छान कव्हरेज देतील ते. ठीक आहे. आता बघा मी इथे एकदम थोडंसं घेतलंय, तुम्ही बघू शकता केवढी क्वांटिटी आहे आणि फक्त एवढंच आपल्या चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे. हे असं थोडं वॉर्मअप करायचं. बघा किती थोडंसं घेतलं होतं मी आणि असं डॉट डॉट मोशनने लावून घ्यायचं आहे. ब्युटी ब्लेंडरने पुन्हा ब्लेंड करून घ्यायचं आहे.
आता ह्या मेकअप बेसला आपण सेट करणार आहोत. फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट पावडर घेत आहे. आणि सुरुवातीला ह्या डोळ्यांचा जो खालचा भाग असतो त्याला सेट करायचा आहे, कारण की तिथे जास्त आपले रिंकल्स असतात, म्हणजे थोडक्यात सुरकुत्या असतात. आणि त्या सुरकुत्यांमध्ये जर ते प्रॉडक्ट गेलं आणि ते तसंच राहिलं तर ते जास्त केकी दिसतं. तर त्यामुळे सुरुवातीला आपण डोळ्यांचा जो खालचा भाग आहे तो सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडक्यात त्याला पावडर लावून घ्यायची आहे. नंतर हळूहळू कपाळ किंवा आपला जो गळा आहे, मान आहे, डोळे आहेत, या सगळ्यांना सेट करायचं आहे. एक्स्ट्राची जी पावडर आहे ती आपण डस्ट ऑफ करून घ्यायची. आता आपण आयब्रोज सेट करून घेणार आहोत. आयब्रोज तुमचे जेवढे नॅचरल तुम्ही आयब्रो ठेवणार तेवढे ते छान लुक देतील तुम्हाला. कारण की जसं जसं वय आपलं होत जातं तर त्यामुळे जी हेअर ग्रोथ असते आपली तर ती कमी होत जाते. ठीक आहे, म्हणजे आयब्रो ज्या असतात त्या पातळ होत जातात. तर त्यांना फक्त तुम्ही एक आउटलाईन द्या आणि ती फिलअप करा, म्हणजे जेणेकरून तुमचे जे नॅचरल शेप आयब्रो असतील ते उठून दिसतील. आता या स्टेजला तुम्ही एकटा आय मेकअप करू शकता किंवा काजळ वगैरे लावू शकता. ठीक आहे, तर मी आय मेकअप वगैरे नाही करणार आहे. जेवढा नॅचरल आणि सोपा आणि एकदम सिंपल मेकअप ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर आपण फक्त इथे काजळ अप्लाय करून घेणार आहोत. तुम्हाला जर आयलाइनर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, पण मला नाही वाटत आयलाइनर लावायची काही गरज आहे, मस्कारा लावायची काही गरज आहे. आपल्याला एकदम सटल मेकअप करायचा आहे, आपल्याला एकदम लेअरिंग मेकअप नाही करायचा आहे, की जेणेकरून आपली जी स्किन आहे ती आपण मेकअप कशासाठी करतो आहे, फक्त स्मूथ दिसावी, छान दिसावी याच्यासाठी आपण मेकअप करतो आहे. म्हणून हे जे काही हेवी आणि हे जास्त हेवी पण होऊन जाईल त्यासाठी मी ते अवॉइड करते आहे. तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. नंतर आता आपण लिपस्टिक लावण्या अगोदर लिप्सला आउटलाईन करून घेणार आहोत. त्यासाठी मी हे मास्कचं लिप लायनर घेत आहे. मी इथे मॅट क्रशची लिपस्टिक घेत आहे. शेड आहे 05. मी इथे कंटोरिंग नाही केलेलं आहे. मी इथे ब्लश किंवा असं हायलायटर वगैरे नाही लावलेलं आहे. किंवा जर कंटोरिंग करायची असेल तर तुम्ही इथे एक लाईन ड्रॉ करा आणि खालच्या साईडने ब्लेंड करा. मी इथे जेवढा सिंपल मेकअप करता येईल तेवढा मी इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही करू शकता. या स्टेजला तुम्ही ब्लश अप्लाय करू शकता इथे आणि हायलायटर पण तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर हा आहे फायनल लुक, तुम्ही बघू शकता. आणि हेअरस्टाईल करताना ना अशी थोडस उंच घ्या, की जेणेकरून जो चेहरा आहे आपला तो अजून जास्त लिफ्टेड दिसेल. असा तुम्ही जर खाली या साईडने जर तुम्ही वेणी वगैरे बांधणार किंवा क्लच लावणार तर त्यामुळे काय होतं, असं ड्रुपी एक लुक येतो. तुम्ही जी बनाना क्लिप वगैरे असते किंवा एखादं क्लच असं उंच लावणार, जसं की मी इथे लावलेलं आहे उंच ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्ही क्लच लावा, जेणेकरून क्लच किंवा एखादी बनाना क्लिप किंवा हेअर क्लिप असेल ती यूज करा, जेणेकरून तुमच्या फेसला एक असं अपलिफ्टेड लुक येईल आणि त्याच्यामुळे जो चेहरा आहे तो अजून तुमचा छान दिसण्यास मदत होईल. तर ही एक बोनस टिप मी तुम्हाला दिलेली आहे. तर हा मेकअप करण्यासाठी मी एकदम कमी प्रॉडक्ट यूज केलेले आहेत आणि स्टेप सुद्धा अगदी सोप्या सांगितलेल्या आहेत. जरी तुम्हाला मेकअप येत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा मेकअप करू शकता. तुमचं वय जर 40 असो, 50 असो, तुमचं वय 40च्या पुढे कितीही असो तरी सुद्धा तुम्ही हा मेकअप नक्कीच करू शकता. छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा
तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.